वेळ लागला का सोपं नाही. जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे सोपं नसतं. गायन करणं सोपं नाही, पफाज वाजवणं सोपं नाही. म्हणून माझं पखवाद्याला मृदंगाचार्याला नेहमी सांगणं असतं, बाबा आला जरी घाम तरी पुसाचा नसतो. कारण लोकाला कळायला पाहिजे हा घामाचा पैसा आहे, हरामाचा नाही. लोकाला कळायला पाहिजे महाराज हे सोपं नाही. हा आता तुम्हाला वाटत असेल गायन करणं सोपं नाही, पखवाज वाजवणं सोपं नाही, मग कीर्तन करणं सोपं असं नाही, त्याच्यापेक्षा अवघड आहे. ऐका 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 बघा, संस्थेमध्ये असताना 4-4 वर्ष अभ्यास करावा लागतो. नुसता अभ्यास करून जमत नाही. अभ्यास इथं आल्याच्या नंतर तो अभ्यास डोक्यामध्ये साठवा लागतो. साठवून सुद्धा जमत नाही. तो अभ्यास इथं आल्याच्या नंतर आठवा लागतो. आठवून सुद्धा जमत नाही. तो अभ्यास तुम्हाला पटवून सांगावा लागतो. बरं तुम्हाला पटलं तर पटलं नाही तर पुढच्या वर्षी कीर्तन कटलं. हे सुद्धा सोपं नाही महाराज. हे सुद्धा अवघड आहे. म्हणून इथं बोलायचं म्हणजे सोपं नाही. असंच मी एक ठिकाणी कीर्तनाला गेलो. कीर्तनाला गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी नेमकं एक माणूस मैत्रीहून आला आणि कीर्तन आटपल्याच्या नंतर त्याला सूत्रसंचालन करण्याकरता बसवलं, उभं केलं. तो म्हणायला लागला, हा ऐका, आज आपल्या या ठिकाणी ढोकसाळ या ठिकाणी आदरणीय कैलासवासी विष्णू महाराज गायकवाड ते या ठिकाणी आलात. सुंदर असं कीर्तन केलं. समस्त ग्रामस्थ मंडळीच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. म्हणलं वा, हे सुद्धा सोपं नाही महाराज. इतका राग आला याच्या डोक्यात माईक टाकू का काय असं वाटलं. पण तिने जाता वेळेस खिशात हात घातला, 500 रुपये ठेवला आणि तो निघून गेला. होतच असतं, चलतच असतं.